हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. सो आज मी फायनली मनावर घेतलं की मी कबड आवरणार, कारण की एवढ्या दिवसापासून होत काय होतं ना, की बाहेर जायचं आहे, कुठे व्हिडिओ काढायचा, तर कपडे घेतलं, साडी घेतली, असे घेतली आणि पटकन कोंबून दिली. म्हणजे मला काय माहिती मला कुठे जायचं असतं, खूप घाई असते मला. मी कपडे घेते आणि तसंच कोंबून देते. पण नाही, मी ह्यावेळेस मनावर घेतलं की नाही मी, आणि मला कबड आवडायला खूप आवडतं. पण मग ते जसं ठेवलं आणि ते तसं राहतच नाही. 2-3 दिवस राहतं, पण नंतर अस्ताव्यस्त होऊनच जातं. पण ह्यावेळेस मी ठरवलंय की मी पूर्ण व्यवस्थित जिथून कपडा घेतला तिथे परत ठेवणार. आता बघू काय होतं पुढे. हे एक कबड दिसतं तुम्हाला आणि दुसऱ्या रूममध्ये दुसरं आहे. त्याच्यामध्ये मी घरी जे वापरते ते कपडे घालते आणि हिची लॉन्ड्री बॅग दिसते ना तुम्हाला, त्याच्यामध्ये पण मी घरचे कपडे ठेवते. बाकीचे इकडे सगळ्या साड्या वगैरे वरती आता तुम्हाला दाखवलं तिथे आईच्या आणि माझ्या ज्या मला व्हिडिओमध्ये घालायच्या त्या मी साड्या इथे ठेवते. ठीक आहे. आणि जे खालचं सेक्शन आहे तिथे जीन्स टॉप वगैरे की मी घड्या मारून ठेवल्या. आता ह्यावरच्या ऑलरेडी आईच्या साड्यांना घड्या मारूनच ठेवल्या होत्या मी. फक्त खालच्या साड्यांच्या घड्या मारलेल्या होत्या, पण वरच्या घ्यायचे आणि कोंबून द्यायचे. सो आता आणि काय होतं ना, असं आपण साड्यांना व्यवस्थित घडी वगैरे मारून नाही ठेवली आणि असे चुरळा करून ठेवलं तर साड्या खूप जास्त खराब होता. सो तर साड्या नीट लावते मी. आणि आधी मी काय करायचे, हँगरला लावायचे साड्या. पण काय माहिती मला नाही आवडत हँगरला लावलेल्या साड्या अजिबात. मला असं व्यवस्थित ठेवलेल्याच आवडतात. पण मग याने होतं काय, की आपण असं घड्या मारून ठेवतो ना, मग एक साडी खालची काढायला गेलं ना, तर मग सगळ्या वरच्या साड्या पण खाली पडून येतात. पण ठीक आहे, जाऊ द्या. म्हणून मी आता घड्या मारून ठेवते. म्हणजे ज्या हेवी साड्या ज्या मी घालणार नाहीये लवकर, त्या खाली ठेवल्या, म्हणजे जास्त यूज होणार आज व्हिडिओमध्ये, तर त्या मी वरती ठेवते. आणि ह्यामध्ये ना काही असे साड्या ज्या होत्या की ज्या जसं आई घरात वापरते किंवा कुठे, त्या पण ह्या कपाटामध्ये आल्या. तसं तर त्या पण मी साईडला काढून ठेवल्या. आणि बँगल्स वगैरे पण मी नीट लावलं. म्हणजे एवढ्या बँगल्स हरवलेल्या आहे. बेडच्या खाली पण खूप बँगल्स आहे, पण मग आता इथे ठेवायला जागा नाही, म्हणून मग मी काय करते की खाली बेडच्या खाली ना सगळ्या ज्या काही बँगल्स वगैरे काही ज्वेलरी असेल ती ठेवते. आता मी हे जे 2 सेक्शन आहे ना, वरचं जे सेक्शन आहे ते हेअर प्रोडक्ट्स ठेवते मी आणि खालच्या सेक्शनमध्ये ज्वेलरी ठेवते. आणि जी बरीचशी माझी ज्वेलरी आहे ती मी बेडच्या खाली ठेवते. जी वरती मला लागेल, मोस्टली मी जी जास्त यूज करते ती मी इथे ठेवलेली. आणि हे काही एक्स्ट्रा हेअर पिन्स वगैरे, बॉब पिन वगैरे झाल्या, हे बॉक्समध्ये मी वरती ठेवलेलं, म्हणजे मला इन केस व्हॅनिटीमधलं संपल्या लवकर तर मग पटकन वरच्यावर काढायला. मग बेडमध्ये ठेवल्यावर कसं की एकदा ठेवलं तर परत मग काढायला खूप जास्त कंटाळा येतो, म्हणून मी ते ठेवून दिलं वरती. सॉरी, आज मी श्रीखंड खाल्ल्यावरती मला खूप जास्त खोकला येतो, ते जाऊ द्या. तर मग इथलं म्हणजे आत्ताच 4-5 दिवसाआधीच मी आवरलं होतं, पण मग मी आत्ता परत एकदा मागेच आत्ता 2 दिवसाआधी परवाच मी व्हिडिओ काढायला घेतलं, तर मी घेतलं आणि तसंच कोंबून दिलं. म्हणजे माझी नेहमीची सवय, मी ठेवताना प्रॉपर ठेवलं आणि मी नेहमी ठरवते की नाही, मी जेव्हा वस्तू घेईल तिथल्या तिथे जागे ठेवेल. पण मग एकदम असं घाई गोंधळामध्ये काय होऊन जातं काय माहिती, तिथल्या तिथे ती वस्तू ठेवताच येत नाही. सो आता बघू, ह्यावेळेस मी आता पक्क ठरवलेले की मी जिथून वस्तू घेईन मी तिथेच ठेवलं. आता बघू काय होतं. तर इथे मी सामान आणि मी काय केलं ना, असं इथे खूप बरंचसं सामान मी कोंबून ठेवलं. तर मी परत सामान बेड खाली ठेवून दिलं, कारण की मग घाई आणि जे नको आहे सामान ते का उगाच तिथे गर्दी करायची. म्हणजे आपण मोकळी जागा असली तर कसं म्हणजे काढायला पण पटकन होतं. ते एकावर एक असे बॉक्स डबे ठेवले ना, मग ते काढायला पण कंटाळा येतो. मध्ये सगळं एकदम असं घाण होऊन जाते, मला अजिबात आवडत नाही.
सो मी असं मोकळंच ठेवलं आहे. आणि ज्या हेवी ज्वेलरी आहे ज्या मी लवकर यूज करणार आणि ते मागे बागे ढकलून दिलेलं आहे, ज्या पुढे जसे या रेड बॉक्समध्ये सगळे छोटे छोटे नेकलेस परत इयरिंग्स वगैरे आहे ते मी त्यात ठेवलेले. आणि हा पुढे मी बॉक्स ठेवून म्हणजे मला पटकन काढायला सोपं असते. तर इथे मी तेच दाखवते की हे ज्वेलरीचं सेक्शन आणि हेअर सेक्शन. आता नेक्स्ट जो इकडचा जो कप्पा आहे तो मी ह्यावेळेस असं ठरवलं की जे जे मला नको असेल कपडे ते मी साईडला काढून ठेवेल म्हणजे डिक्लटर करून टाकेल. आणि जे जे मेन म्हणजे मी जे घालणार आहे ह्यावेळेस असं नाही, मी नेहमी ठरवते की नाही हे घालेल हे राहू दे, पण नाही ह्यावेळेस जे नाही घालत ना ते मी साईडलाच काढून ठेवेल. आणि जे बाहेर जायचे कपडे ते याच्यात ठेवेल आणि जे घरात वापरायचे थोडे ते लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवेल. आणि दुसऱ्या कपाटात पण माझे घरातले वापरायचे भरपूर कपडे त्याच्यामधून पण मला कपडे बाहेर काढायचे. आणि हे बघा कसं एवढ्या सुंदर साड्या अशा कोंबून ठेवलेल्या होत्या की बापरे. मग त्याच्यानी घाण कपडे खूप जास्त. आणि माझी डायरी पण सापडली, म्हणजे मी एवढ्या महिन्यांपासून मी डायरी सापडत होते आणि मला ती आज फायनली सापडली. तर जे जे मी बाहेरचे कपडे घालायचे आहे ते मी साईडला काढून ठेवते. जे जे म्हणजे मला बाहेर जायचे कपड्यांमध्ये पण माझं सिलेक्शन आहे, म्हणजे जे एकदम खूपच काहीतरी स्पेशल असेल तर त्याचे वेगळे कपडे, किंवा असं नुसतंच बाहेर जायचं आहे काही म्हणजे आणायला झालं किंवा एवढं इम्पॉर्टंट नाही आहे तर मग त्याचे कपडे वेगळे असं. बापरे. आणि घरातले पण घालायचे वेगवेगळे कपडे, म्हणजे चांगला व्हिडिओ वगैरे काढायचे असेल तर चांगले कपडे, नसेल असंच घरामध्ये राहायचं काम करायचं असेल तर वेगळे नॉर्मल त्याच्यापेक्षा कमी कपडे. सो असं काही आहे. आणि मी खरं सांगू का, मी जेव्हा व्हिडिओ काढते ना तेव्हा ब्लॉगिंगमध्ये मला एवढं जास्त बोलता नाही, तसं व्हॉइस ओव्हर दिल्यावरती मला खूप बोलता येतात, मला खूप जास्त आवडतं बोलायला. त्याच्यामधून पण मी बरेचसे कपडे काढले साईडला जे मला अजिबात घालायचे नाही आहे, जे की मी ठरवलं की शपथ घेतली की मी ह्या कपड्यांना हात लावणार आहे, ते साईडला काढून दिले. आणि मी हा तुम्हाला कप्पा दाखवत होते या छोट्या कप्प्यामध्ये, सॉरी, की मी बाहेर जायचे कपडे ठेवणार आहे. म्हणजे कसं, आणि जो माझं दुसरं कबड आहे त्या रूममध्ये ना जाण्यासाठी पण माझी बहीण असते तिच्या बाळासोबत. तर मग ते बाळ झोपलेलं असतं, मग तीनदा दरवाजा वाजवा मस्त. मग मी त्यापेक्षा ठरवले की ह्या रूममध्ये कसं पटकन कपडे काढता येईल इथून आणि पटकन बाहेर जाता. आणि हो, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला माझे व्लॉग बघायला आवडता की अशा टाईपमधले व्हिडिओ बघायला आवडता. कारण की मला पर्सनली असे कोणी आवडतं आहे किंवा काहीतरी करतं आहे पाठीमागून व्हॉइस ओव्हर देते तर असे मला व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडतात. आणि व्लॉग्स पण बघायला आवडतात, पण मग ते थोडेसे छान फनी हवे. आणि मला अशा टाईपचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात. सो मी ठरवले की मी पण असा एक व्हिडिओ बनवेल. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला कसे नेक्स्ट व्हिडिओ बघायचे, म्हणजे मला एक आयडिया येईल की म्हणजे
कोणाला काय आवडतं आहे बघायला किंवा काय बघायचं आहे